आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरेंचा लोकलनं प्रवास सुरू झालेला आहे। दादर रेल्वे स्थानकाकडून चर्चगेटच्या दिशेनं मुंबई लोकल रवाना झाली आहे। त्याच लोकलमध्ये राज ठाकरे बसले होते। राज ठाकरेंसोबत इतर काही पदाधिकारी आणि मनसेचे नेते देखील उपस्थित आहेत। त्याचसोबत मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्यासोबत तैनात आहे। मतदार यादीतील घोळ, दुबार नावं या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट असा सत्याचा मोर्चा काढलाय आणि या मोर्चाच्या आंदोलनस्थळी दाखल होण्याकरता राज ठाकरेंनी लोकलनं प्रवास केलेला आहे। लोकलमधून ते आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले। आपण पाहू शकतोय मुंबई लोकल मधली ही ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। राज ठाकरे मुंबई लोकलनं प्रवास करतायत। दादर चर्चगेट या पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकलमधून राज ठाकरे प्रवास करतायत। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे लोकलनं प्रवास करतात। आपण पाहू शकतो ही ताजी दृश्य, मुंबई लोकलच्या विंडो सीट जवळ राज ठाकरे बसले। महाविकास आघाडी, मनसे एकत्रित मोर्चा निघतोय। या मोर्चासाठी राज ठाकरे दादर ते चर्चगेट पश्चिम रेल्वेनं प्रवास करतात। त्याचसोबत मनसैनिकांना देखील रेल्वेनं प्रवास करून मोर्चात सहभागी होण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या। सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। त्याच लोकल डब्यातली ही दृश्य आहेत, ज्या लोकलच्या कोचमध्ये राज ठाकरे स्वतः बसलेले आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। सामान्य राज ठाकरे आंदोलनाच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केलेले असल्याचं पाहायला कैमरा के इधर आ गया। मेरा भी वही प्रॉब्लम हो रहा है। त्या दिशेनं ही लोकल रवाना झालेली आहे आणि राज ठाकरे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई लोकलमध्ये बसलेले आहेत। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंतचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसे या सगळ्याच विरोधी पक्षांकडून पक्ष नेतृत्व आणि इतर कार्यकर्ते देखील आंदोलनस्थळी दाखल होतील। त्याचसोबत महापालिका निवडणुकांची घोषणा पुढच्या काही दिवसातच होणार असल्याची देखील माहिती आणि त्याच पार्श्वभूमीवर मतदार यादीतील घोळ आणि दुबार नावं या संदर्भात जे आरोप करण्यात आले आहेत, याच संदर्भात बोलण्याकरता राज ठाकरे आणि इतर पक्षाचं नेतृत्व सध्या आंदोलनस्थळी दाखल होणार आहे आणि दुबार मतदार या संदर्भात काय बोलतायत याकडे चौथ्या राज्याचं लक्ष लागलं। आपण पाहू शकतो या विराट अशा सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे दादर ते चर्चगेट पश्चिम रेल्वेनं प्रवास करतायत। त्यांचा हा मुंबई लोकलनं प्रवास सुरू झाला। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरे रवाना झालेले आहेत आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते मुंबई लोकलनं प्रवास करतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी मुंबई लोकलनंच प्रवास करण्याच्या सूचना दिल्या। इतकंच नाही तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं। त्यासोबत महाविकास आघाडीतील इतर काही घटक पक्षातील नेत्यांनी देखील हेच आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आंदोलनस्थळी सत्ताधारी पक्षातील कोणी येतंय का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.